देखिए, गड़बड़ी तो हुई है, ये तो बिल्कुल साफ है, आप देख रहे हैं। और इससे जो है कई हज़ार जो है विद्यार्थी विद्यार्थिनी जो है इनका नुकसान होता है, उनकी आकांक्षा जो है उसके ऊपर पानी फेर दिया जाता है। तो इसके ऊपर जो है ज़्यादा ध्यान देने की ज़रूर आवश्यकता है, कुछ बदलाव करने की भी आवश्यकता है। पहले जो है हर स्टेट जो है राज्य अपने अपनी जो है परीक्षा लेता था। अभी चूँकि जो है पूरे देश की परीक्षा एक जगह हो रही है, तो कहीं ना कहीं जो है उसमें लीकेज हो जाता है और ये प्रॉब्लम हो जाता है। मैं समझता हूँ कि इसके ऊपर जो है ये सब मिलकर जो भी उसके जो लोग हैं, तज्ञ लोग हैं, एक्सपर्ट्स हैं, वो उसके ऊपर ज़रूर ध्यान देंगे और ऐसा फिर से ना हो इसके लिए भरसक कोशिश करेंगे। और जैसे कि सुप्रिया जी सोरे बोले, वो तो जो है वो तो विरोधी पक्ष नेता है, उन्होंने जो कहा है वो तो है ही सही कि भाई घोटाला तो हुआ है, इसलिए तो सब चला है, नीट में घोटाला हुआ है। अभी पूजा खेड़कर का ये प्रकरण जो है, इसके ऊपर भी जो है एक तो महाराष्ट्र की भी बदनामी हो रही है उस सब जगह। अच्छे विद्यार्थी महाराष्ट्र में है, मगर जो है ये तो हमेशा होता है, जो गलती है उसके ऊपर ज़्यादा उंगली दिखाई जाती है। तो ये भी ना हो, इसके लिए भी जो है कड़ाई के साथ जो है सारी कोशिश होनी चाहिए। साहेब, शिक्षकांनी असं एक स्टेटमेंट दिलं असता काही वेळापूर्वी की कृषी विभागामध्ये 100 कोटीपेक्षा जास्त रुपयांचा घोटाळा झाला आहे, त्याची कृषी विभागात मला माहीत नाही, पुढे सांगतील काय झालं घोटाळा ते सांगतील। असं आहे की जादूगर म्हणून माझी ओळख, जादूगर म्हणून माझी ओळख भुजबळांसोबत भेटीनंतर पवारांकडून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे। म्हणजे काय? शरद पवार साहेब बोलले का जादूगर म्हणून माझी ओळख केलेली आहे आणि भुजबळ साहेबांच्या भेटीनंतर त्यांनी जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला आहे त्यांच्या प्रेसमध्ये। ठीक आहे, साहेब काय म्हणाले मला काही कल्पना नाही आहे। मला साहेब एवढं नक्की म्हणाले आहेत की ते विचारलं त्यांनी की तो जरांगेंना मुख्यमंत्र्यांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं आहे। मी आणि माझ्यावर 5-6 मंत्री गेले होते हाकेचं आणि वाघमारे यांचं सगळ्यांचं उपोषण सोडवायला, तुम्ही काय आश्वासन दिलं? मी म्हटलं साहेब मी तर गेलो होतो सगळ्यांना हाकेचं उपोषण सोडवायला, ते नवनाथ वाघमारे आणि ससाने, तर आम्ही त्यांना आश्वासन काही दिलं नाही, एवढंच सांगितलं की चर्चेनं आपण हे प्रश्न सोडू, खूप दिवस झालेले आहे, उगीच जे कायमस्वरूपी किडनी हार्ट लिव्हरवर परिणाम करून घेण्याचा अर्थ नाही आहे, आपल्याला बाहेर उभं राहून चर्चा करून लढावं लागेल। असं तुम्ही जर बसलात तर सगळं लक्ष इकडे जातं आहे आणि पुढे आपलं काही पाऊल पडत नाही, तर तुम्ही जे आहे या सोडा अशी विनंती आम्ही केली, मुख्यमंत्र्यांनी पण विनंती केली आणि त्यानंतर त्यांनी सोडलं। आता जरांगेच्या बाबतीमध्ये काय चर्चा झाली ही मुख्यमंत्र्यांना माहिती किंवा ते जे कोण गेले असतील त्यांच्याशी चर्चा करायला त्यांना माहिती, मला कल्पना नाही। मग मी पवार साहेबांना सांगितलं की साहेब जोपर्यंत तुम्ही, मला माहिती नाही, शिंदेना माहिती आहे, आता माझं काय ते मी तुम्हाला सांगितलं, ते काय म्हणाले, त्यांनी काय आश्वासन दिली का ना दिली ते तुम्ही शिंदेशी चर्चा केल्याशिवाय कसं काय तुम्हाला कळणार। म्हणून तर आपण मीटिंग घेतो आहोत सर्वपक्षीय। पण ठीक आहे, तुम्ही म्हणता की सगळ्यांच्या समोर काय बोलणार, कोणीच स्पष्टपणे बोलणार नाही काय, हातचा राखून सगळे चर्चा करणार, मग त्यापेक्षा जे आहे तुम्ही प्रत्यक्ष जे आहे त्यांना मी सांगतो आहोत, तर ते म्हणलं तुम्ही सांगू नका, मी त्यांना स्वतः फोन करून काय सांगणार आहे आणि आम्ही 2-4 लोक बसून जे आहे याच्यामध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहोत, हे त्यांनी मला सांगितलं। आणि माझा विश्वास आहे की त्यांनी ज्या अर्थी मला हे आश्वासन दिलं आहे त्या अर्थी ते आश्वासन ते निश्चितपणे पूर्ण करणार। आणि मुख्यमंत्री, ते उपमुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, आणखीन जे कोणी काँग्रेसचे लीडर्स, असे सगळे बसून हा प्रश्न राज्य शांत कसं होईल, एकमेकाचे डोके फोडायचं काम जे हळूहळू सुरू होतं आहे, ते वाढतं आहे, ते थांबेल कसं, याच्यासाठी सर्वकष प्रयत्न ते करतील, सर्व पक्ष मिळून, याची मला खात्री आहे। सगळ्यांचं त्याच्यामध्ये योगदान हवं आहे। महाराष्ट्र सगळ्यांचाच आहे, सगळ्यांचेच मतदार, सगळ्यांचेच कार्यकर्ते,
या महाराष्ट्रात शहरात गावात राहत असतात. त्यामुळे सगळ्यांचीच काळजी घेणं सगळ्यांनी आवश्यक आहे. आणि त्याच्यामध्ये ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवार साहेबांनी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. त्यांनी दोघांनी मिळून ठरवावं कोणाकोणाला बोलवायचं काय ते बोलवा आणि चर्चा सुरू करा. सुरुवातीला मार्ग काढण्यासाठी पवार साहेबांची भेट घेतली, मात्र आता पवार साहेबच सांगताय का राज्यकर्त्यांनी मार्ग काढण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा. हां, मग ते पुढाकार घ्या, ते तुम्ही सांगा ना त्यांना. पुढाकार तर घेणारच म्हणून मला साहेब म्हणाले की मी मुख्यमंत्र्याशी बोलतो आणि नंतर मीच तिकडे येईन आणि आम्ही लोक बसून काय तो विचार करतो. तर काढावा ना. राज्य सरकार तयार आहे, परंतु तुमचं सहकार्य पाहिजे म्हणून तर मी गेलो तिथे आणि त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे. माझा विश्वास आहे. राज्यकर्त्यांची सामंजस्याची भूमिका दिसली नाही. सुरुवातीला आम्हाला बाजूला ठेवण्यात आलं असंही पवार म्हणाले. शक्य आहे काय, मी सगळ्याच गोष्टीवर काय भाष्य करू इच्छित नाही, परंतु शेवटी जे आहे या राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांना तर पुढे यावंच लागेल ना. बघत बसणार गावागावातल्या लढाया काय. त्यांनी कदाचित तुम्हाला विश्वासात घेतलं नाही, कदाचित यांनी काय बोलले त्यांनी काय बोलले, हे सगळं बाजूला सोडून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या मराठवाडा विद्यापीठाला नामकरण प्रसंगी झालेल्या आहेत. हे अशाच सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. अशीच दुश्मनदारी वाढलेली आहे, अशीच मारामाऱ्या झालेल्या आहेत, जाळपोळ झालेल्या आहेत. कोण काय बोलतो आहे. तरीसुद्धा जे आहे शेवटी पवारसाहेबांनी त्याच्यामध्ये मार्ग काढला. आणि मी तर काल पण सांगितलं, अहो बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची जी आहे एकमेकावरची टीका पवारसाहेब आणि बाळासाहेब ठाकरे किती प्रचंड असायची, पण शेवटी ते एकत्र यायचे, बोलायचे, एखाद्या प्रश्नावर चर्चा करायचे. आणि आजसुद्धा पवारसाहेब काय मोदी साहेबांवर टीका करत असतील, अमित शहांवर टीका करत असतील, परंतु ज्यावेळेला साखरेचा प्रश्न येतो, ऊसाचा प्रश्न येतो, दुधाचा प्रश्न येतो किंवा जनतेतील इतर काही प्रश्न येतात, तेव्हा स्वतः पवारसाहेब पुढाकार घेऊन कधी मुख्यमंत्र्यांना कधी दिल्लीतील मंत्र्यांना बोलवून त्याच्यावर मार्ग काढतातच ना. त्यामुळे माझी खात्री आहे ते कोण काय बोलू याच्यापेक्षा मार्ग कसा निघेल त्याच्यावरच ते लक्ष केंद्रित करणार. पवार साहेब असंही बोलले की सर्व एकत्र बसून आम्ही त्याच्यावर मार्ग काढू, परत आपण भेट घेणार. आता मला तर आवश्यकता वाटत नाही. एकदा साहेबांनी दिला तो शब्द जे आहेत आणि तो अति शांतपणे जे आहे आम्ही दोघं एकत्र बोलत होतो 1.5 तास, त्यांनी फार सखोल चर्चा करून हा शब्द दिलेला आहे. मला वाटतं की परत भेटायची गरज नाही, पण वाटलंच भेटेनसुद्धा काय. मला असं वाटलं की परत एकदा भेटायची गरज आहे. मला काहीही ह्या देशातील कुणालाही हा प्रश्न शांततेनं सोडवण्यासाठी कुणालाही कितीही वेळा भेटायची तयारी आहे. सर, मागे पवार साहेबांनी सांगितलं होतं की आमचे दरवाजे खुले आणि या चर्चेमधून जर पवार साहेबांनी तुम्हाला परत येण्याची स्वाभाविक प्रयत्नाचा हे बघ, मी तुम्हाला काल सांगितलं पण तुम्ही राजकारण आणि समाजकारण कृपा करून मिक्स करू नका. काय तुमचा TRP वाढत जाईल हो, परंतु या गावागावातल्या ज्या आहे त्या सगळ्या नागरिकांचा हे संकटात येणार आहे. राजकारण कसलं घेऊन बसला आहे. ते राजकारण म्हणजेच सगळं आहे, आमदार म्हणजेच सगळं आहे, मंत्री म्हणजेच सगळं आहे. हे सगळं त्याच्याकरताच आहे का. शेवटी ज्यांच्यासाठी आपण काम करतो या राज्यातील लोकांसाठी, गोरगरिबांसाठी, गावागावातल्या शहरातल्या त्या लोकांना सांभाळणं काम नाही का आपलं. त्याला सगळं पहिल्यांदा हे जे आहे आपण प्राधान्य दिलं पाहिजे आणि पवारसाहेब ते देणार आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पुन्हा होतील असं अब्दुल सत्तार यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. लाडकी बहीण योजनेचा फायदा होईल का. चला पुढे. माझा सगळ्यांना शुभेच्छा आहे. मी राजकारण म्हणून इथं बसलो नाही चर्चा करायला. मी फक्त राज्यातलं वातावरण शांत करण्यासाठी काय करता येईल म्हणून तुमच्याशी बोलतोय. सगळ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा. चला. हिंदी का सवाल था सर, वो हिंदी का जो दूसरा सवाल था जो पिंपरी चिंचवड़ के जो कुछ कार्यकर्ता है. देखिए भाई, जब चुनाव नज़दीक आता है तो कोई यहाँ से वहाँ, वहाँ से यहाँ, वो तो चलता है. किसको लगता है कि यहाँ मुझे टिकट नहीं मिलेगा तो मैं वहाँ जाकर लड़ूंगा, वहाँ नहीं मिलेगा तो वहाँ दूसरी जगह जाकर लड़ूँ. ये तो होना है 2-4 महीना में. ये तो कई लोग ऐसा उल्टा पुल्टा जो है तो जरूर होगा.
तो मैं समझता हूँ इसको इतना गंभीरता से लेने की कोई ज़रूरत नहीं। आज हमारे सामने है महाराष्ट्र में ये सारा झगड़ा खत्म कैसा हो, शांति कैसे निर्माण हो। चलिए बाबा अभी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।